लेवीय प्रकरण 2. अन्नार्पणे. कोणाला परमेश्वराप्रीत्यर्थ अन्नार्पण करावयाचे असल्यास त्याने सपीठ अर्पावे. त्याच्यावर त्याने तेल ओतून वरती धूप ठेवावा. मग त्याने ते अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांच्याकडे आणावे. त्यातून मूठभर सपीठ, तेल व सगळा धूप घेऊन याजकाने स्मारक भाग म्हणून वेदीवर त्याचा होम करावा. हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय. अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे. हा उरलेला भाग परमेश्वराला अर्पावयाची जी हव्ये आहेत त्यातला परमपवित्र होय. भट्टीत भाजलेल्यातले अन्नार्पण करावयाचे असल्यास ते तेलात मळलेल्या सपीठाच्या बेखमीर पोळ्या अथवा तेल लावलेल्या बेखमीर चपात्या ह्यांचे असावे. तव्यावर भाजलेल्यातले अन्नार्पण करावयाचे असल्यास ते तेलात मळलेल्या बेखमीर सपीठाचे असावे. त्याचे लहान लहान तुकडे करून त्यांच्यावर तेल ओतावे. हे अन्नार्पण होय. कढईत तळलेल्यातले अन्नार्पण करावयाचे असल्यास तेही तेलात मळलेल्या सपीठाचे असावे. अशा प्रकारचे अन्नार्पण तू परमेश्वरासमोर न्यावे. ते याजकाकडे आणून द्यावे व त्याने ते वेदीपाशी न्यावे. याजकाने अन्नार्पणातून स्मारक भाग काढून वेदीवर त्याचा होम करावा. तो परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय. अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे. हा उरलेला भाग परमेश्वराला अर्पावयाची जी हव्ये आहेत त्यातला परमपवित्र होय. परमेश्वरास अर्पिलेल्या कोणत्याही अन्नार्पणातून खमीर नसावे, कारण होमाग्नीमध्ये खमीर किंवा मध हे हव्य म्हणून परमेश्वराला अर्पावयाचे नाहीत. प्रथम उत्पन्न म्हणून त्यांचे अर्पण परमेश्वराला करावे, पण ते सुवासिक हव्य म्हणून वेदीवर ठेवू नये. तू करशील ते प्रत्येक अन्नार्पण मीठाने स्वादिष्ट कर. तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नार्पणात घालावयास चुकू नको. तुझ्या सर्व अर्पणांसह मीठ पण अर्पावे. परमेश्वराप्रीत्यर्थ तुला अन्नार्पण म्हणून प्रथम उपज अर्पावयाचा असेल तर विस्तवावर भाजलेल्या हिरव्या कणसातला दाणा म्हणजे हिरव्या कणसाच्या चोळून काढिलेल्या ओंब्या प्रथम उपजाचे अन्नार्पण म्हणून आण. त्यावर तेल ओत व धूप ठेव. हे अन्नार्पण होय. चोळून काढिलेले दाणे व तेल ह्यापैकी काही व सर्व धूप स्मारक भाग म्हणून याजकाने जाळावा. हा परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य होय.